वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक उपचार पद्धती विकसित होत असताना रोगाच्या मुळावर इलाज आणि पर्सन ॲज अ होल या मूळ तत्वांमुळे होमिओपॅथी आज आपले स्थान भक्कमपणे टिकवून ठेवले आहे. त्याचबरोबर होमिओपॅथीबद्दल मोठ्या प्रमाणात होत असलेली जनजागृतीमुळे सर्वसामान्यांपासून ते अतिश्रीमंतांपर्यंत सर्व वर्गातील लोक आज होमिओपॅथीकडे वळत आहेत. जगभरामध्ये आज होमिओपॅथी क्षेत्रात तज्ज्ञ संशोधक आपले संशोधन आणि अनुभवाद्वारे अनेक दुर्धर व्याधींतून असंख्य रुग्णांना रोगमुक्त करून त्यांना सामान्य आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यास मदत करत आहेत. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात होमिओपॅथीबद्दल जनजागृती करत आहेत. होमिओपॅथी विश्वातील असेच एक व्यक्तिमत्व मॉडर्न होमिओपॅथीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजय कुमार माने, MD होमिओपॅथी. दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, त्यांना रोगमुक्त करून एक आनंदी आणि सामान्य आयुष्य प्राप्त करून देणं हेच ध्येय बाळगून गेली 25 वर्ष अथक संशोधन आणि रुग्णांवर यशस्वी उपचार करत आहेत. डॉक्टर विजय कुमार माने यांनी आपल्या वैद्यकीय कार्याची सुरुवात व्याख्याते म्हणजेच लेक्चरर म्हणून केली. त्यासोबतच पारंपरिक उपचार पद्धतीने दुर्धर मानलेल्या जीवघेण्या विविध आजारांवर अभिरत संशोधन, प्रत्यक्ष अनुभव आणि उपचार यातून मॉडर्न होमिओपॅथीची द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट ही अत्यंत साधी आणि सोपी परंतु दुर्धर व्याधींपासून मुक्ती देणारी उपचार पद्धती निर्माण झाली. 25 वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये लावलेल्या रोपाचा आज संपूर्ण भारतभर व देशविदेशातील रुग्णांना लाभ होत आहे. मॉडर्न होमिओपॅथीच्या द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटची निर्मिती डॉक्टर विजय कुमार माने यांच्या अभिरत संशोधन, प्रत्यक्ष अनुभव आणि उपचार यातून झाली आहे आणि उत्तरोत्तर संशोधन प्रक्रिया सुरू असते. कॅन्सर, किडनी फेलियर, लिव्हर सिरोसिस, मधुमेह, अस्थमा, अस्थिरोग या आणि इतर दुर्धर आजारांवर डॉक्टर विजय कुमार माने यांचे संशोधन आणि त्या संशोधनावर आधारित औषधाची निर्मिती मॉडर्न होमिओपॅथीमध्ये होत असते. रुग्णांना सहजपणे घेता येतील अशी औषधांची किट, लिक्विड आणि ग्लोब्युल्स निर्माण केली जातात आणि ही हाताळण्यासही अत्यंत सोपी असतात. नमस्कार, मी डॉक्टर भाग्यश्री शिंदे. तुम्हा सर्वांचं सहर्ष सस्नेह स्वागत आहे तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे आरोग्याचं मॉडर्न युग. मॉडर्न होमिओपॅथीच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. अनेक दुर्धर विकार मॉडर्न होमिओपॅथीच्या क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटनी बरे झाले आहेत. हे आपण डॉक्टर्स कडून ऐकलेले आहे, हे आपण पेशंट्स कडून ऐकलेले आहे. आज अत्यंत महत्त्वाच्या एका विकारावर आपण चर्चा करणार आहोत. किडनी विकारावरती आपण चर्चा करणार आहोत. किडनी फेल्युअर खूप वेळा ऐकलेला हा शब्द आहे, त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊयात. या विकारावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत मॉडर्न होमिओपॅथीच्या सिनियर होमिओपॅथी कन्सल्टंट डॉक्टर ज्योत्स्ना लाड. नमस्कार डॉक्टर, तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार मॅडम. किडनी फेल्युअर हा शब्द आपण खूप वेळा ऐकलेला आहे. मी अगदी लहानपणापासून ऐकलेला आहे. आता मी डॉक्टर आहे त्यामुळे त्याच क्षेत्रात आहे, पण जे डॉक्टर्स नाही त्यांनी हा शब्द खूप वेळा ऐकलेला आहे. किडनी फेल्युअर नक्की काय आहे, किडनीचे काय विकार आहेत, त्यांचे काय प्रकार आहेत आणि त्याची काय लक्षणं आहेत? किडनी खरं तर आपल्या मानवी शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. खरं तर हृदयाइतकाच महत्त्वाचा अवयव आहे. किडनीच्या कार्याची जर तुम्ही व्याप्ती बघितली तर ती गोष्ट आपल्या सहजच लक्षात येईल. किडनी आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरणाचं एक प्रोसेस सुरू असते. या प्रोसेसच्या अंतर्गत अनेक अनावश्यक असे घटक तयार होत असतात. या अनावश्यक घटक बाहेर काढून टाकण्याचं महत्त्वपूर्ण काम आपली किडनी करत असते. याबरोबरच ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवणं, इरिथ्रोपॉयटिन हार्मोन सिक्रेट करणं, व्हिटॅमिन D3 सिंथसाइज करणं, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस या क्षारांचे संतुलन ठेवणं, आम्लांचे संतुलन ठेवणं, अतिरिक्त पाण्याचा निचरा करणं व ब्लड प्रेशर नियंत्रित करणं ही सगळी कामे आपली किडनी अव्याहतपणे करत असते. पण जेव्हा ही रक्त शुद्धीकरणाची प्रक्रिया कुठेतरी थांबते किंवा पूर्ण क्षमतेने किडनी करू शकत नाही, त्यावेळेस त्याला सर्वसामान्य भाषेत आपण किडनी फेल्युअर असे म्हणतो. किडनी फेल्युअरचे प्रामुख्याने आपल्याला 2 प्रकार बघायला मिळतात. एक आहे ॲक्यूट रिनल फेल्युअर किंवा ॲक्यूट किडनी इंजुरी असं आपण म्हणतो, आणि दुसरा आहे ते क्रॉनिक रिनल फेल्युअर किंवा क्रॉनिक किडनी डिसीज. ॲक्यूट रिनल फेल्युअर किंवा AKI
ॲक्यूट किडनी इंजुरीची कारणं वेगळी आहेत. यामध्ये जर एखाद्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला तर जेवढा जास्त रक्तस्राव होईल तेवढा सर्क्युलेटिंग व्हॉल्यूम कमी होतो व त्यामुळे हायपोव्हॉल्युमिया म्हणजे कमी प्रमाणात रक्त राहिल्यामुळं हायपोपरफ्युजन म्हणजे किडनीकडे प्रवाहित होणारं रक्त कमी जातं आणि त्यामुळे किडनीचं काम कुठेतरी मंदावतं व ती किडनी ॲक्यूट रिनल फेल्युअरमध्ये लँड होते. यामधून साधारण 4 आठवडे ते 4 महिने यामध्ये किडनी पूर्ण रिकवर होते. त्यानंतरच्या भविष्यात त्याला किडनी फेल्युअरचा धोका खूप कमी असतो किंवा जवळपास नसतो. क्रॉनिक किडनी फेल्युअरमध्ये मात्र कारणं वेगळी असतात. ॲक्यूट किडनी फेल्युअरमध्ये आणखी 1-2-3 कारणं मला सांगावीशी वाटतात. त्यामध्ये लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया, डेंग्यू, फॅल्सिपारम मलेरिया या सगळ्यामुळे ॲक्यूट किडनी फेल्युअर होऊ शकतं. क्रॉनिक किडनी फेल्युअरमध्ये मात्र ही प्रक्रिया ही ओव्हर द पिरियड होत असते. काही महिने ते काही वर्ष क्रॉनिक किडनी डिसीज होण्यासाठी वेळ लागतो आणि यामध्ये डायबेटीस व उच्च रक्तदाब ही 2 आपल्याला महत्त्वाची कारणं दिसून येतात. हे तर सगळं झालं किडनी फेल्युअरच्या बद्दल. मी असं ऐकून आहे की हृदयाचा आणि किडनीचा फार जवळचा संबंध आहे. हाय ब्लड प्रेशरमुळे किडनीच्या कार्यामध्ये कितपत अडथळा होतो आणि जर अडथळा निर्माण झाला तर त्याचे काय परिणाम दिसतात? हा प्रश्न खूप तुम्ही महत्त्वाचा विचारला. कारण ब्लड प्रेशरचा त्रास म्हटलं की आपण कोरिलेट करतो तो हृदयाशी किंवा आपण कार्डिओलॉजिस्टना कन्सल्ट करतो, पण तसं करायला नाही पाहिजे. ब्लड प्रेशरचा समजा एखादी व्यक्ती 30 वर्षापेक्षा कमी वयाची आहे आणि तिला जर उच्च रक्तदाबाचा म्हणजे हाय ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला तर त्या व्यक्तीनं सर्वप्रथम नेफ्रोलॉजिस्टना किंवा किडनी तज्ज्ञांना दाखवायला पाहिजे. मग त्यामध्ये त्यांच्या किडनीच्या आजाराचं निदान होऊ शकतं. यामध्ये जेव्हा ब्लड प्रेशरमुळं म्हणजे उच्च रक्तदाबामुळं जेव्हा किडनीची कार्यक्षमता कमी होते तेव्हा आपण त्या व्याधीला हायपरटेन्सिव्ह नेफ्रोपॅथी असे म्हणतो. याचे 2 प्रकार आहेत हायपरटेन्सिव्ह नेफ्रोपॅथीचे. एक आहे चाइल्डहुड हायपरटेन्सिव्ह नेफ्रोपॅथी व दुसरं आहे ॲडल्टहुडच्या हायपरटेन्सिव्ह नेफ्रोपॅथी. चाइल्डहुडमधली कारणं काय आहेत तर ॲक्यूट ग्लोमेरुलर नेफ्रायटिस हे कारण आपल्याला 90% मुलांमध्ये दिसून येतं चाइल्डहुड हायपरटेन्सिव्ह नेफ्रोपॅथीमध्ये आणि त्याबरोबर दुसरं कारण आहे ते व्हसायको इरिटेटिव्ह रिफ्लक्स. ॲडल्टहुड हायपरटेन्सिव्ह नेफ्रोपॅथीमध्ये डायबेटिक नेफ्रोपॅथी, हायपरटेन्सिव्ह नेफ्रोपॅथी, क्रॉनिक ग्लोमेरुलर नेफ्रायटिस, मेम्ब्रेनो प्रॉलिफरेटिव्ह ग्लोमेरुलर नेफ्रायटिस, ॲक्यूट ट्युब्युलर नेक्रोसिस, IgA नेफ्रोपॅथी, AD-PKD ही कारणं आपल्याला मोठ्यांमध्ये म्हणजे ॲडल्टहुड हायपरटेन्सिव्ह नेफ्रोपॅथीमध्ये दिसून येतात. आता हे तर सगळ्या एज ग्रुपचं तुम्ही सांगितलं. माझा जो पुढचा प्रश्न आहे तो स्पेसिफिकली तरुण वर्गासाठी आहे. तरुण वर्गामध्ये बरेच मोठ्या प्रमाणावरती किडनी फेल्युअरचे चान्सेस दिसत आहेत. तर काय कारण आहे आणि कसं ओळखायचं की मला किडनी फेल्युअर झालेलं आहे किंवा किडनीशी रिलेटेड कोणताही विकार झालेला आहे? आपलं जे शरीर आहे ते 120-80 या ब्लड प्रेशरसाठी डिझाईन आहे. पण जेव्हा हे ब्लड प्रेशर 140-90 यापेक्षा जास्त रिडिंग दाखवायला लागतं त्यावेळेस मात्र तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झालाय असं निदान करतात डॉक्टर्स. वयाच्या 35 वर्षानंतर जर एखाद्या रुग्णाला उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला तर मोस्टली ते अनुवंशिक असतं आणि त्याला आपण प्रायमरी किंवा इसेन्शियल हायपरटेन्शन असे म्हणतो. पण त्यानंतर त्याच्या आधी जर ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला तर त्याला मोस्टली कारण हे किडनीचा आजार असतो. म्हणजे सेकंडरी हायपरटेन्शन असं आपण म्हणतो त्याला. सेकंडरी हायपरटेन्शनमध्ये 90% पेशंट हे क्रॉनिक किडनी डिसीजचेच असतात. आणि तरुण वयामध्ये कितपत काळजी घ्यायला पाहिजे जर कुणाला किडनी फेल्युअर झालंय किंवा किडनीशी रिलेटेड कोणता आजार झालाय तर आणि पेशंट तरुण आहे तर त्यामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे? आणि समजा तरुण वयामध्ये किडनी फेल्युअर झालं किंवा किडनीशी रिलेटेड कोणताही डिसीज झाला तर त्याची गंभीरता कितपत असू शकते? तरुण वयामध्ये जर एखाद्या गंभीर आजाराचं निदान झालं तर तो खूप मोठा मानसिक आघात असतो. त्या व्यक्तीसाठी पण असतो व पूर्ण कुटुंबासाठी असतो. तर यामध्ये 1-2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत म्हणजे आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे. समजा एखाद्या व्यक्तीचं वय 30पेक्षा कमी आहे आणि त्याला जर उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झालाय तर जे ट्रीटिंग फिजिशियन आहेत त्यांना शंका यायला पाहिजे की या व्यक्तीला किडनीचा आजार असू शकतो आणि त्यांनी त्या अनुषंगानं तपासण्यांचा सल्ला त्यांना द्यायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲक्सिडेंटली डिटेक्ट होतं बऱ्याच वेळा हाय ब्लड प्रेशरने. तर हे जेव्हा डिटेक्ट होतं तेव्हा जर सिस्टॉलिक म्हणजे वरचं ब्लड प्रेशर हे 200पेक्षा जास्त आणि डायस्टॉलिक म्हणजे खालचं ब्लड प्रेशर हे 120पेक्षा जास्त एवढ्या जास्त प्रमाणात असेल तर त्या व्यक्तीला 100% क्रॉनिक किडनी डिसीज असू शकतो. तर याचं निदान करण्यासाठी आपल्याला CBC ही एक महत्त्वाची तपासणी आहे. त्याचबरोबर किडनी फंक्शन टेस्ट हे आपण करून घ्यावे लागतात. CBCमध्ये किडनी इरिथ्रोपॉयटिन हार्मोन सिक्रेट करत नसल्यामुळं नवीन रक्त तयार होत नाही, हिमोग्लोबिन तयार होत नाही, RBC तयार होत नाही. मग त्यामुळे या व्यक्तीमध्ये आपल्याला CBCच्या रिपोर्टमध्ये हिमोग्लोबिन कमी दिसतं.
सगळ्या किडनी पेशंटमध्ये 100 मध्ये 99 किडनी पेशंटमध्ये रक्ताची कमतरता आपल्याला दिसून येते. दुसरी महत्त्वाची तपासणी आहे ती म्हणजे रिनल फंक्शन टेस्ट म्हणजे किडनी फंक्शन टेस्ट. यामध्ये युरिया व क्रिएटिनिन हे जे अशुद्ध पदार्थ आहेत ते तपासले जातात. याची लेवल जर वाढली असेल तर त्या व्यक्तीला क्रॉनिक किडनी डिसीज आहे असं निदान आपण करू शकतो. तिसरी महत्त्वाची तपासणी आहे ती युरिन प्रोटीन क्रिएटिनिन रेशो. ही सेन्सिटिव्ह तपासणी आहे. या तपासणीच्या अंती पण आपल्याला कळतं की या पेशंटला क्रॉनिक किडनी डिसीज आहे का. आणि सोनोग्राफी एक करावी लागते. सोनोग्राफीमध्ये आपल्याला किडनीचा आकार कमी झालेला दिसून येतो. क्रॉनिक किडनी डिसीजमध्ये किडनी स्ट्रंक होतात, आकाराने लहान होतात, कारण त्याच्या कार्यावरती परिणाम झालेला असतो. किडनीचं कार्य कमी झालं की किडनीचा आकारही लहान होतो. तर सोनोग्राफीत आपल्याला याचं निदान होऊ शकतं. आणि स्पेशलाइज तपासण्या जर आपण बघितल्या तर IVP आहे, कलर डॉप्लर आहे आणि रिनल आर्टरी स्टेनोसिस हे डायग्नोज करण्यासाठी कलर डॉप्लर ही तपासणी आपण करून घेतो. या स्पेशलाइज तपासण्या आहेत IVP व कलर डॉप्लर. काही पेशंटमध्ये रिनल अँजिओग्राफी म्हणजे किडनीला ज्या रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करत असतात त्याच्या डायमीटर जर कमी झाला असेल, ते जर रक्तवाहिनी आकुंचन पावली असेल त्याला आपण रिनल आर्टरी स्टेनोसिस म्हणतो. तर ब्लड प्रेशरचा त्रास होऊन किडनीचा आजार होऊ शकतो, किडनी निकामी होऊ शकते. तर रिनल अँजिओग्राफी ही काही पेशंटमध्ये आपल्याला करावी लागते. नक्कीच अतिशय महत्त्वाची अशी माहिती तुम्ही देत आहात. अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन तुम्ही देत आहात. किडनी विकारांबद्दल आजची ही चर्चा अशीच चालू राहणार आहोत. पुन्हा इथे यायला अजिबात विसरू नका. तुम्ही पाहत आहात आरोग्याचं मॉडेल.